शेतकऱ्याचा जीव असलेला बैल आणि आज बैलपोळा त्या निमित्तानं सर्व शेतकरी बैलांची रंगरंगोटी करून बैलांना सजवत असतात आणि त्याच पद्धतीनं आम्ही आता सकाळी बैल जनावरं धुवून या ठिकाणी सजावट सुरू केली। सजावटीमध्ये म्हणजे पहिलं या ठिकाणी कलर मारणं सुरू झाला आणि बाकीची सजावट पोळ्याच्या टायमाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करणार आहे। बैल हा शेतकऱ्याचा मित्रच नसून तर शेतकऱ्याचा आत्मा आहे आणि शेतकऱ्यासोबत निस्वार्थीपणानं फक्त पोटासाठी काम करत असतो। काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं, परंतु असा कोणताच शेतकरी नाही की नुकसान झालं म्हणून बैलपोळा साजरा करत नाही। आपली आर्थिक व्यवस्था बरोबर नसली तरी सुद्धा बैलपोळा हा मोठ्या उत्साहामध्ये शेतकरी साजरा करत असतो। शेतकऱ्याचंच पोट हे बैलाच्या भरोश्यावर चालत नाही, तर पूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचबरोबर खांद्याला खांदा लावून बैलाच्या मेहनतीवर शेतकरी हा कमवत असतो आणि संपूर्ण जगाचं पोट भरत असतो। परंतु आज आता शेतकरीच अडचणीत आहे, म्हणून मी आज या माध्यमातून सरकारला सुद्धा विनंती करतो, ज्या भागामध्ये काही शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्या भागामध्ये पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करा आणि शेतकऱ्याचा पोळा हा गोड करा, एवढीच्या माध्यमातून विनंती करतो।